आज संपूर्ण देशभर ज्या पद्धतीने देशाच्या संसदे पवित्र अशा संसदेमध्ये ज्या पद्धतीने वक्तव्य देशाच्या संसदेमध्ये अनुराग ठाकूरांनी केलं, त्यांनी राहुलजी गांधी देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत, काँग्रेस पक्षाचे ते आदरणीय आमचे नेते आहेत, त्यांच्या जात विचारण्याचं एक महापाप महाषड्यंत्र त्यांनी त्यावेळेस त्या सभागृहामध्ये केलं आणि त्यांनी एक चांगलं काम केलं असं म्हणणारे त्या देशाचे आदरणीय पंतप्रधान हे ट्विट करून सांगतायत की त्यांनी चांगलं काम केलं, चांगलं त्यांनी भाषण केलं म्हणून सांगतात. त्याचा सुद्धा आम्ही निषेध करतो. त्यांचे संबित पात्रा ते सुद्धा सांगतायत की आम्ही ज्या पद्धतीने त्यांचं संदीप पात्रांचं वक्तव्य आहे त्याचा सुद्धा आम्ही निषेध करतो. अनुराग ठाकूरांवरती ज्या पद्धतीने संसदेमध्ये जात त्यांनी काढण्याचं काम केलं, देशामध्ये काँग्रेस पक्षाने कधी जातपात पाहिली नाही. देशामध्ये काँग्रेस पक्षाने सगळ्या जाती धर्माच्या घटकाला एकत्र नेऊन जात असताना मग त्यामध्ये कामगार असेल, कष्टकरी असेल, शेतकरी असेल, आदिवासी असेल, मातंग असेल, दलित असेल, हा सगळ्या जाती धर्म, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र राहून हा देश एक संघटन ठेवण्याचं काम काँग्रेस पक्षाने या देशामध्ये केलेलं. पण ज्या पद्धतीने या भाजपाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, जसं आता आमच्या महबूबाईंनी सांगितलं की 2 कुपड्या घेऊन चाललेलं आहे सरकार, देशामध्ये अस्थिर असणारं हे सरकार, या देशामध्ये त्यांना अस्थिरता माजवायची, राज्यामध्ये अस्थिरता माजवायची, जातीपातीमध्ये त्यांना भांडण लावायची, असं मोठं एक महाषड्यंत्र या देशामध्ये ज्या पद्धतीने या भाजप सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारमध्ये असणारे हे तिघाडी सरकार ज्या पद्धतीने करतंय त्याचा जाहीरपणे निषेध या अनुराग ठाकूरचा आणि या सगळ्या सत्तेमध्ये बसणाऱ्या केंद्रातील असणाऱ्या सत्ताधीशांचा जाहीर निषेध या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसतर्फे आम्ही करत आहोत.